नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 9वीच्या भूगोल या पुस्तकामधील महत्त्वाचे 100 प्रश्न घेणार आहोत। या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी नक्कीच होणार आहे। विशेष म्हणजे 100 प्रश्नांचा सराव हा तुमचा कमी वेळेत होणार आहे, म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश काय असतो? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, घटकांचे सांख्यिकीय वितरण दाखवण्यासाठी वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश असतो। पुढचा प्रश्न आहे, नकाशात जेव्हा सांख्यिकीय माहिती ही मुक्तपणे विखुरलेली असते तेव्हा कोणत्या पद्धतीचा वापर करणे अधिक योग्य ठरते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ठिपका पद्धत। तर नकाशात जेव्हा सांख्यिकीय माहिती ही मुक्तपणे विखुरलेली असते तेव्हा ठिपका पद्धत वापरली जाते। पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या अंतरंगातील मंद हालचाली कोणत्या घटकावर अवलंबून असतात? तर पृथ्वीच्या अंतरंगातील मंद हालचाली ह्या खडकांचे स्वरूप आणि ऊर्जेचा वेग व दिशा यावरती अवलंबून असतात। पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, गटपर्वत निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रक्रिया कारणीभूत असते? तर गटपर्वत निर्माण होण्यासाठी विभंग किंवा प्रस्तरभंग ही प्रक्रिया कारणीभूत ठरते। पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, खचदरी ही प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या बलामुळे तयार होते? तर खचदरी ही ताण या बलामुळे तयार होते। पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न असणार आहे, ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थांमध्ये खालीलपैकी कशाचे सर्वाधिक प्रमाण असते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, जलबाष्प। तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थामध्ये जलबाष्पाचे प्रमाण हे सर्वाधिक असते। त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, हिमालयातील पर्वतरांगा हे खालीलपैकी कशाचे उत्कृष्ट उदाहरण आहे? तर हिमालयातील पर्वतरांगा ह्या वली पर्वताचे उत्कृष्ट उदाहरण आहे। पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, कायापालट खडकांमध्ये खालीलपैकी कोणती प्रक्रिया रासायनिक वितरणास अधिक पूरक ठरते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, कार्बनन। तर कार्बनन ही प्रक्रिया कायापालट खडकांमध्ये रासायनिक वितरणास अधिक पूरक ठरते। प्रश्न असणार आहे, लोह खनिज युक्त खडकांवर भस्मीकरण प्रक्रिया होते तेव्हा त्या खडकांचा रंग कोणता होतो? तर लोह खनिज युक्त खडकांवर जेव्हा भस्मीकरण ही प्रक्रिया होते तेव्हा त्या खडकांचा रंग हा तांबूस पिवळसर या प्रकारचा होतो। पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, वारा नदी आणि हिमनदी यांच्या वहन कार्यात अडथळा निर्माण झाल्यावर कोणती प्रक्रिया घडते? तर वारा नदी आणि हिमनदी यांच्या वहन कार्यात जेव्हा अडथळा निर्माण होतो तेव्हा संचयन ही प्रक्रिया घडते। पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, वाऱ्याच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणता भूआकार तयार होतो? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, भूछत्र खडक। वाऱ्याच्या खनन कार्यामुळे भूछत्र खडक हा भूआकार तयार होतो। पुढचा प्रश्न आहे, नदीच्या नागमोडी वळणामुळे मुख्य नदीपात्रापासून सुटा झालेल्या पाण्याचा भाग म्हणजे काय असतो? तर यामध्ये उत्तर दिलेलं आहे आपल्याला पर्याय क्रमांक सी, नालाकृती सरोवर। नदीच्या नागमोडी वळणामुळे मुख्य नदीपात्रापासून सुटा झालेल्या पाण्याचा भाग म्हणजे काय असतो? नालाकृती सरोवरे असतात। यानंतरचा प्रश्न आहे, यू आकाराची दरी हे कोणत्या कारकाचे खनन कार्य आहे? तर यू आकाराची दरी हे हिमनदी या कारकाचे खनन आहे। पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। प्रश्न आहे, चुनखडीच्या प्रदेशात विद्राव्य क्रियेमुळे जमिनीखाली तयार झालेल्या पोकळ भागाला काय म्हणतात? तर चुनखडीच्या प्रदेशात विद्राव्य क्रियेमुळे जमिनीखाली तयार झालेल्या पोकळ भागाला गुहा असे म्हणतात। पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न असणार आहे, समुद्राच्या पाण्याची क्षारता मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? तर समुद्राच्या पाण्याची क्षारता मोजण्यासाठी दर हजारी हे एकक वापरलं जातं। पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। महासागराच्या तळरचनेमध्ये सर्वात खोल असलेला भाग कोणता असतो? तर महासागराच्या रचनेमध्ये सर्वात खोल असलेला भाग म्हणजे सागरी गर्ता। पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, सागरी गर्ता। पुढचा प्रश्न आहे, भारताचा बॅरन बेट हा कोणत्या प्रकारचा ज्वालामुखी आहे? तर भारताचं बॅरन बेट हे
जागृत ज्वालामुखी आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, ग्रँड बँक हे मासेमारी क्षेत्र अटलांटिक महासागरात कोठे तयार झाले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, जेथे उष्ण आणि शीत प्रवाह एकत्र येतात तिथे ग्रँड बँक हे मासेमारी क्षेत्र महासागरामध्ये अटलांटिक महासागरामध्ये तयार झालेले आहे. प्रश्न पुढचा आहे, आफ्रिका खंडातील प्रसिद्ध ग्रेट रिफ्ट व्हॅली ही कोणत्या प्रक्रियेतून निर्माण झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रस्तरभंग या प्रक्रियेमधून आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली हे तयार झालेले आहे. पुढचा प्रश्न आहे, जमिनीचा उतार मोजण्यासाठी किंवा नकाशा दाखवण्यासाठी कोणत्या रेषांचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, समोच्चता दर्शक रेषा. जमिनीचा उतार मोजण्यासाठी व नकाशा दाखवण्यासाठी या रेषांचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती बाह्य प्रक्रिया भाग 2 मधील निक्षेपण कार्य नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, घळई. तर घळई ही बाह्य प्रक्रिया 2 मधील निक्षेपण कार्य नाही. पुढचा प्रश्न आहे, मानवी वस्तीच्या वितरणासाठी कोणता नकाशा सर्वाधिक उपयुक्त ठरतो? तर मानवी वस्तीच्या वितरणासाठी ठिपका पद्धत हा नकाशा उपयुक्त ठरतो. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भूकंप मोजण्यासाठी रिश्टर स्केल हे काय मोजते? तर भूकंप मोजण्यासाठी रिश्टर स्केल हे भूकंपाची ऊर्जा आणि ऊर्जा किंवा महत्ता मोजते. पर्याय क्रमांक बी. यानंतरचा प्रश्न आहे, समुद्र लाटांच्या संचयन कार्यातून तयार होणाऱ्या भू आकाराला काय म्हणतात? तर समुद्र लाटांच्या संचयन कार्यातून तयार होणाऱ्या भू आकाराला पुळण असे म्हणतात. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. ड्रमलिन्स म्हणजेच अंडी धरतीचा आकार हा भू आकार कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, हिमनदीचे संचयन कार्य. पुढचा प्रश्न आहे, जेव्हा एखाद्या प्रदेशात पावसाचे प्रमाण खूप जास्त असते तेव्हा तेथे कोणती विदारण प्रक्रिया प्रामुख्याने प्रभावी ठरते? तर जेव्हा एखाद्या प्रदेशात पावसाचे प्रमाण खूप जास्त असते तेव्हा तिथे रासायनिक विदारण ही प्रक्रिया प्रामुख्याने महत्त्वाची ठरते किंवा प्रभावी ठरते. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर. पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा कोणत्या अवस्थेत आहे? तर पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा हा द्रवरूप किंवा प्रवाही असा आहे. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या बिंदूला काय म्हणतात? तर ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणाला भूकंपनाभी असे म्हणतात. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, नदीच्या खनन कार्यामुळे व्ही आकाराची दरी तयार होते तर घळई ही प्रामुख्याने कोठे तयार होते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, पर्वतीय भागामध्ये किंवा पर्वतीय अतिउंचीच्या प्रदेशामध्ये घळई ही प्रामुख्याने तयार होत असते. यानंतरचा प्रश्न आहे, क्षेत्रघनी नकाशे काढताना खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने विचारात घेतला जातो? तर क्षेत्रघनी नकाशे काढताना प्रामुख्याने सांख्यिकीय मूल्ये व त्यातील फरक हा घटक लक्षात घेतला जातो. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, आग्नेय आशियातील बाली येथे ज्वालामुखी कोणत्या प्रकारचा आहे? तर आग्नेय आशियातील बाली येथील ज्वालामुखी या जागृत स्वरूपाच्या आहेत. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, संचयन कार्यामुळे जेव्हा वाळूच्या लांबच लांब टेकड्या वाऱ्याच्या दिशेला समांतर तयार होतात त्यांना काय म्हणतात? तर संचयन कार्यामुळे जेव्हा वाळूच्या लांबच लांब टेकड्या वाऱ्याच्या दिशेला समांतर तयार होतात तेव्हा त्यांना सीप असे म्हणतात. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत 9वीची भूगोलची, हे प्रश्न खूप किचकट आहे, लक्षात ठेवण्यासाठी थोडेसे अवघड आहे. त्यामुळे या प्रश्नांसाठी तुमची स्वतःची एखादी ट्रिक्स वापरून ते लक्षात ठेवायचे आहे. पुढचा प्रश्न आहे, समुद्र सपाटीपासून जसजसे खोल जावे तसतसे तापमानात काय बदल होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तापमान ठराविक खोलीपर्यंत कमी होते व नंतर स्थिर राहते. म्हणजे समुद्र सपाटीपासून जसजसे खोल जावे तसतसे तापमानात ठराविक खोलीपर्यंत ते कमी होते आणि नंतर परत स्थिर राहते. प्रश्न आहे, हिमनदीने वाहून आणलेल्या गाळाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हिमोड.
हिमनदीने वाहून आणलेल्या गाळाला हिमोड असं म्हणतात. चा प्रश्न आहे, खंडीय उतार या भूरूपाची सीमा ही कशाची सीमा मानली जाते? तर खंडीय उतार या भूरूपाची सीमा ही भूखंडाची सीमा मानली जाते. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, चुनखडीच्या प्रदेशात छताकडून खाली लटकणाऱ्या क्षारयुक्त स्तंभांना काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, अधोमुखी लवणस्तंभ. चुनखडीच्या प्रदेशात छताकडून खाली लटकणाऱ्या क्षारयुक्त स्तंभांना अधोमुखी लवणस्तंभ असं म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वली पर्वताचे उदाहरण नाही? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, हे वली पर्वताचं उदाहरण नाही, म्हणजेच वली पर्वत हा सातपुडा पर्वत नाही. पुढचा प्रश्न आहे, महासागराच्या क्षारतेवर खालीलपैकी कोणत्या घटकांचा परिणाम होत नाही? तर महासागराच्या क्षारतेवरती महासागरातील जलचर घटकांचा कोणताच परिणाम घडत नाही. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न आहे, वाऱ्याचे कार्य प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात अधिक प्रभावीपणे पाहायला मिळते? तर उष्ण आणि कोरड्या वाळवंटी प्रदेशामध्ये वाऱ्याचे कार्य हे प्रभावीपणे पाहायला मिळते. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. कुंभी गर्ता हे भूरूप कशाच्या कार्यामुळे तयार होते? तर कुंभी गर्ता हे नदींचे खनन या कार्यामुळे तयार होते. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, भूकंपाच्या कोणत्या लहरी केवळ घन माध्यमातूनच प्रवास करू शकतात? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, दुय्यम लहरी. यानंतरचा प्रश्न आहे, लोयस मैदान खालीलपैकी कोणत्या देशात मोठ्या प्रमाणात आढळते? तर चीन या देशामध्ये लोयस हे मैदान आढळतं. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या भूकवचाचे प्रामुख्याने कोणते दोन भाग पाडतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, खंडीय कवच व महासागरीय कवच. पुढचा प्रश्न आहे, महासागरीय तळावरील जलमग्न पर्वतांच्या शिखरांना काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सागरी बेटे. पुढचा प्रश्न असणार आहे, रासायनिक विदारणामध्ये द्रवीकरण प्रक्रिया कोणत्या खडकावर होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चुनखडी. तर चुनखडी या खडकावरती रासायनिक प्रक्रिया ही होते. पुढचा प्रश्न आहे, सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे तयार होणाऱ्या भूरूपांचा अचूक गट ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, सागरी कडा, सागरी गुहा, सागरी कमान. तर सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे तयार होणाऱ्या भूरूपांच्या ह्या काय आहे, अचूक गट आहे. पुढचा प्रश्न आहे, ज्या रेषा समान तापमानाची ठिकाणे नकाशावर जोडतात त्यांना काय म्हणतात? तर ज्या रेषा समान तापमानाची ठिकाणे नकाशावर जोडतात त्यांना समताप रेषा असे म्हणतात. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, रिश्टर स्केल हे भूकंपाचे काय मोजण्यासाठी वापरतात? तर रिश्टर स्केल हे भूकंपाचे महत्ता मोजण्यासाठी वापरतात. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात खोल सागरी गर्ता कोणता आहे? तर जगातील सर्वात खोल सागरी गर्ता हा मारियाना गर्ता आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न पुढचा आहे, मंद हालचालींमुळे भूकवचावर पडणाऱ्या दाबांचा परिणाम होऊन खडकांना वळ्या पडतात तेव्हा कोणत्या पर्वत प्रकारची निर्मिती होते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, वली पर्वत. मंद हालचालींमुळे भूकवचावर पडणाऱ्या दाबांचा परिणाम होऊन खडकांना वळ्या पडतात तेव्हा वली पर्वत तयार होतात. पुढचा प्रश्न असणार आहे, हिमनदीच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्यपूर्ण भूरूप तयार होते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, शुककूट. तर शुककूट हे हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार झालेले वैशिष्ट्यपूर्ण भूरूप आहे. पुढचा प्रश्न आहे, वितरणाच्या नकाशात समघनी पद्धतीचा वापर करताना कोणती माहिती आवश्यक असते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, घटकांचे अचूक स्थान व त्यांचे सांख्यिकीय मूल्य. पुढचा प्रश्न आहे, वाऱ्याच्या खनन कार्यामुळे तयार होणाऱ्या यारडाग या भूरूपाचा आकार कसा असतो? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, माशाच्या पाठीसारखा. तर वाऱ्याच्या खनन कार्यामुळे तयार होणाऱ्या यारडाग या भूरूपाचा आकार हा माशीच्या पाठीसारखा असतो. तर पुढचा प्रश्न आहे, समुद्राची क्षारता वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत ठरतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बाष्पीभवनाचा जास्त वेग व पाण्याचा कमी पुरवठा.
पुढचा प्रश्न असणार आहे, जमिनीखालील पाणी जेव्हा चुनखडीच्या भागात जिरपते तेव्हा तळावर साचणाऱ्या स्तंभाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, ऊर्ध्वमुखी लवण स्तंभ. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, विघटन ही प्रक्रिया प्रामुख्याने कोणत्या विदारणाचा भाग आहे? तर विघटन ही प्रक्रिया प्रामुख्याने कायिक विदारण या विदारणाचा भाग आहे. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे कायिक विदारण. पुढचा प्रश्न आहे, ज्या ठिकाणी सागरी लाटांचा वेग मंदावतो तेथे वाळू व रेती साचून तयार होणाऱ्या भूरूपाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, सागरी कमान. पुढचा प्रश्न आहे, ज्या ठिकाणी सागरी लाटांचा वेग मंदावतो तेथे वाळू व रेती साचून तयार होणाऱ्या भूरूपाला टिंबटिंब म्हणतात. तर ज्या ठिकाणी सागरी लाटांचा वेग मंदावतो तेथे वाळू व रेती साचून तयार होणाऱ्या भूरूपाला पुळण असे म्हणतात. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, क्षेत्र भेटीसाठी सर्वात महत्त्वाचे साधन कोणते आहेत? तर क्षेत्र भेटीसाठी सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे प्रश्नावली. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, प्रस्तंभ किंवा सागरी स्तंभ खालीलपैकी कशाचे परिणाम आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, सागरी लाटांचे खनन कार्य. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या प्रावरणातून उष्णता लहरींच्या स्वरूपात बाहेर येणाऱ्या पदार्थाला भूपृष्ठावर काय म्हणतात? तर पृथ्वीच्या प्रावरणातून उष्णता लहरीच्या स्वरूपात बाहेर येणाऱ्या पदार्थाला लावा असे म्हणतात. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, पंखाकृती मैदाने नदीच्या कोणत्या टप्प्यात तयार होतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पर्वताच्या पायथ्याशी उताराच्या बदलापाशी या पंखाकृती मैदानं तयार होतात पर्वताच्या पायथ्याशी. पुढचा प्रश्न आहे, महासागराचा असा कोणता भाग आहे जो भूभागाचाच विस्तार असतो आणि जिथे मासेमारी उत्तम चालते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भूखंड मंच. तर भूखंड मंचावरती सूर्यप्रकाश हा जास्त प्रमाणात पोहोचतो, त्यामुळे तिथे प्लॅक्टन नावाची वनस्पती भरपूर प्रमाणात वाढते, म्हणून तिथे मासेमारी हा व्यवसाय जास्त प्रमाणामध्ये चालतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर यामध्ये पर्याय क्रमांक सी नंबरचे विधान हे बरोबर आहे. तर भूपृष्ठ लहरी सर्वात जास्त विनाशकारी असतात. पुढचा प्रश्न आहे, ज्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावा एका नळीसारख्या मार्गातून बाहेर येतो त्यास काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केंद्रीय ज्वालामुखी. ज्या प्रश्न आहे, वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे तयार होणाऱ्या अर्धचंद्राकृती टेकडीला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बरखान. पुढचा प्रश्न आहे, नदीच्या मुखाशी जेव्हा गाळाचे संचयन होऊन अनेक वितरिका तयार होतात तेव्हा कोणत्या भूरूपाची निर्मिती होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, त्रिभुज प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, खडक उन्हात तापल्याने प्रसरण पावतात व रात्री थंडीने आकुंचन पावतात, यामुळे खडकाचे पापुद्रे निघतात, या प्रक्रियेस काय म्हणतात? तर या प्रक्रियेला अपपर्णन असे म्हणतात. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न आहे, सियाल या थरामध्ये प्रामुख्याने कोणते घटक असतात? तर सियाल या थरामध्ये सिलिका आणि अल्युमिनियम. पुढचा प्रश्न आहे, समोच्चतादर्शक नकाशे प्रामुख्याने काय दर्शवण्यासाठी वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जमिनीची उंची व उतार दर्शवण्यासाठी समोच्चतादर्शक नकाशे वापरतात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कारकाचे कार्य बरखान निर्मितीसाठी जबाबदार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वारा. पुढचा प्रश्न आहे, भूकंप नाभीच्या अगदी वर पृष्ठावर असलेल्या बिंदूला काय म्हणतात? तर भूकंप नाभीच्या अगदी वर पृष्ठावर असलेल्या बिंदूला भूकंप केंद्र असं म्हणतात. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, महासागरीय जलाच्या तापमानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर महासागरीय जलाच्या तापमानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक अक्षवृत्त आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, गिरिशृंग हे भूरूप कोणत्या कारकाच्या कार्यामुळे तयार होते? तर गिरिशृंग हे भूरूप हिमनदीचे खनन कार्य यामुळे तयार होते. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न आहे, सागरी तळाचा कोणता भाग हा सर्वात विस्तृत असून तो सपाट असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सागरी मैदान. पुढचा प्रश्न आहे,
बरखान आणि सीप हे दोन भूआकार खालीलपैकी कोणत्या कारकाच्या संचयन कार्याशी संबंधित आहे? तर बरखान आणि सीप हे दोन भूआकार हे वारा या कारकाच्या संचयन कार्याशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे निक्षेपण म्हणजे काय? तर निक्षेपण म्हणजे गाळाचे किंवा पदार्थाचे एका ठिकाणी साचणे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या अंतरंगात जसे जसे खोल जावे तसतसे तापमानात काय बदल होतो? तर पृथ्वीच्या अंतरंगात जसजसे खोल जावे तसतसे तापमान हे काय होतं? वाढतं. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे यार्डाक या भूरूपाची निर्मिती वाऱ्याच्या कोणत्या कार्यामुळे होते? तर यार्डाक या भूरूपाची निर्मिती वाऱ्याच्या खनन कार्यामुळे होते. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे खनन कार्य. पुढचा प्रश्न असणार आहे खालीलपैकी कोणते ठिपका पद्धतीच्या नकाशासाठी आवश्यक नसते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 समोच्चता रेषा. पुढचा प्रश्न आहे खंडीय उताराचा साधारण उतार किती अंशाचा असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 2 अंश ते 5 अंश. पुढचा प्रश्न आहे चुनखडीच्या प्रदेशात तयार होणाऱ्या विलय विवरांना काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी द्रावण विवर असं म्हणतात. प्रश्न आहे भूकंपाच्या कोणत्या लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्राथमिक लहरी. तर पुढचा प्रश्न आहे मेघालय पठार हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? तर मेघालय पठार हे गटपर्वताचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे हिमनदीच्या खनन कार्यामुळे डोंगर उतारावर तयार होणाऱ्या खुर्चीसारख्या आकाराला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 हिमगवर. पुढचा प्रश्न आहे बेसाल्ट हा कोणत्या प्रकारचा खडक आहे? तर बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आहे. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे क्षेत्र भेटी दरम्यान माहिती संकलनासाठी खालीलपैकी कोणती पद्धत अधिक प्रभावी ठरते? तर क्षेत्र भेटी दरम्यान माहिती संकलनासाठी प्रत्यक्ष निरीक्षण आणि मुलाखत ही जी पद्धत आहे ही प्रभावी ठरते. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे लोयस मैदान हे प्रामुख्याने कशाच्या साहाय्याने तयार होते? तर लोयस मैदान हे अतिशय बारीक वाळूचे निक्षेपणाने तयार होते. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे ज्या ठिकाणी दोन प्लेट्स किंवा दोन भूपट्ट एकमेकांपासून दूर जातात तेथे काय तयार होते? तर ज्या ठिकाणी दोन प्लेट्स एकमेकांपासून दूर जातात तेव्हा त्या ठिकाणी खचदरी तयार होते. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे खचदरी. पुढचा प्रश्न आहे भस्मीकरण ही प्रक्रिया प्रामुख्याने कोणत्या खडकावर दिसून येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लोहयुक्त खडक. तर लोहयुक्त खडकावर भस्मीकरण ही प्रक्रिया प्रामुख्याने घडून येते. त्यानंतरचा प्रश्न आहे सागरी लाटांच्या सततच्या माऱ्यामुळे कठीण खडकाचा खालचा भाग पोखरला जातो तेव्हा काय तयार होते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी सागरी गुहा. पुढचा प्रश्न असणार आहे प्रावरण हे प्रामुख्याने कोणत्या अवस्थेत आहे? तर प्रावरण हे प्रामुख्याने लवचिक किंवा अर्ध द्रवरूप या अवस्थेमध्ये आहे. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे जेव्हा नदी डोंगरावरून मैदानी प्रदेशात येते तेव्हा वेगात घट झाल्यामुळे त्रिकोणी आकाराचा गाळाचा ढिगारा तयार होतो तर त्यास काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंखाकृती मैदान. चा प्रश्न आहे सागरी गर्ता हे महासागरातील सर्वात काय असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी खोल आणि अरुंद भाग असतात. पुढचा प्रश्न आहे कायिक विदारण प्रामुख्याने कोणत्या हवामानात जास्त होते? तर कायिक विदारण हे प्रामुख्याने उष्ण व कोरडे हवामानामध्ये होते. पुढचा प्रश्न असणार आहे प्रस्तरभंग क्रियेमुळे कोणता पर्वत तयार होतो? तर प्रस्तरभंग क्रियेमुळे सातपुडा हा पर्वत तयार झालेला आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे.